काम करून करून कोणी करू बी लागत नाही. सासू आहे तर जरासं बी हात नाही लावत कामाले. आणि नवरा नवरा पाहिला तर दरिंदर, तोही नुसतं माहितच ऐकते. और अभी तो रुको. नाही व, लई कंबर दुखून राहिली. जराक्षी मी बसतो आता. कोणाचा फोन आला होता? हॅलो हॅलो ममते, मी आई बोलून राहिली. काय करून राहिली होती तू? काही नाही माय, काम करत होती. बोल ना, काय म्हणत होती तू? मी काय म्हणत होती, बाबाची तब्येत लय खराब आहे. 2-4 दिवस झाले. तू येतं काय भेटाले? ये ना. तू लई आठवण काढत आहे. तू येतं काय घरी? तेलेच जरा बरं वाटन. माय कशी काय येऊ मी? माई सासू येऊ नाही देणार ना मले. ते अवदस ऐकणार नाही ना. आताच तर म्हणे की 2-4 दिवसाआधी तर जाऊन आली, आता डबल जाऊ देईन काय? एक काम कर ना, जावई बापूले सांगून ये आणि ते मग चालली आहे सोबत. ये ना हो माय, ये ना हो माय जराक्षी. त्या बाबाच्या भेटीले तेलेच तेवढं बरं वाटन. लय आठवण काढून राहिली तुई. सांग माय जवायले तसं आणि चालली आहे लवकर. नाही ना माय, त्या बैलाचं घरात काय चालते? आमची अवदसा जे म्हणन ते ऐकते तो. आईचा मरेल आहे तो. जसं मायनं म्हटलं तसं करते. बात तो सही है. मायनं जिथं घंटी वाजवली तिकडेच जाते तो. मायच्या पुढे तर काही चालतच नाही. आव ना बापा, पण तू ये ना लवकर. ते बाबा लय आठवण काढून राहिली तुई. सासूले सांगून दे तू या 4-5 दिवस इथं राहायचो आणि मग वाटल्यास तर चालली जायचो परत. नाही ना माय, ते माहीत मला येऊ नाही देणार. आव ना माय, मले बी माहित आहे तुझी सासू कशी काय तर. ते माहित आहे, मी आली तेव्हा बी माया संग भांडणच करत राहते. पाय ना विचारून पाहून घे काय म्हणते ते तर पाय पहिले. अरे तू एवढं म्हणून राहिली तर मी विचारून पाहतो. मग काय म्हणते मग मी सांगतो. बापरे, लय डोकं दुखून राहिलं. दाबणारे डोकं लय दुखून राहिलं. डोकं दाबून दे ना जरा. ओ माय व, मरते की वाचते की मी? नाही व, एवढ्या लवकर कशाला जाशील तू? तुले तर इथंच सर्व भरणं पडन. सकाळपासून लय डोकं दुखून राहिलं. त्या गोळी आणून दिली, त्यानं बी काही फरक नाही पडला. आई माय व. हाव ना माय, धीरे धीरे फरक पडेल आता. हळूहळू बशीलच तुझं डोकं. जरासा धीर तर धर. माय व, तिथंच लय डोकं दुखून राहिलं. तिथंच दुखून राहिलं. ते डोकं दाबून दे बरं जरा. ओ माय व, मरतो की वाचतो की मी? लय डोकं दुखून राहिलं. पिंट्या, दाब बरं जरा वे, जरा बरं तरी वाटन. एक काम कर ना, गया बी दुखत असन तर गया बी दाबून दे. ना रहेगी बास, ना बजेगी बासरी. डोक्याचं दुखणं बी चाललं जाईन मग. बस पिंट्या, ततीच डोकं दुखून राहिलं. ततीच दाब डोकं. लय दुखून राहिलं. हा ओ माय व. मला असं वाटते ऍसिडिटी झाली असेल माय तुले, म्हणूनच डोकं दुखू राहिलं असेल व माय तुझं. आव ना बापा, मले ऍसिडिटीच होऊन जाते परत परत. त्यानंच डोकं दुखत असन. काहून होते काय माहिती. देव बी मायाच मागं लागलाय बापा. खाय ना अजून, खाय ना. खाऊन खाऊन तर फुगली, म्हणूनच तर एवढी ऍसिडिटी होऊन राहिली. खाऊ खाऊ गुब्बारा झाला एवढा मोठा, मग म्हणते ऍसिडिटी होते मले. जाय रे बापा पिंट्या, त्या बायकोले सांग काहीतरी बनवाले, नाही तर माई ऍसिडिटी वाढून जाईन. जाय लवकर, मला भूक बी लागली आहे. तिला काहीतरी बनवायला लाव. खाय ना अजून, खाय ना. मनात नाही भाव आणि देवाले म्हणते मले पाव. एवढं खाऊ खाऊ ऍसिडिटी झाली तरी बी खायलाच मागते. जाय व, तू अति काय करून राहिली? जाय माझ्या आईसाठी नाश्ता घेऊन ये पटकन. मी काय म्हणतो, पहिले माया तर ऐकून घ्या. मायचा फोन आलता मले. माझ्या बाबाची तब्येत लय खराब आहे तर मला तिथं जा लागन. तिनं मला बोलवलं. काय रे पिंट्या, काय म्हणून राहिली हे मायच्या घरी जातो म्हणते काय? काव झिपरे, इथं माय डोकं दुखून राहिलं ते नाही दिसून राहिलं तुले, आणि त्या बापाचं दुखणं भलतं दिसून राहिलं. हा, काही नाही जा लागत त्या मायच्या घरी. त्या मायले तुले फोन लावल्याशिवाय दुसरे काही कामधंदे तरी हाय काय? रक्षाबंधन आली की लावला फोन, दिवाळी आली की लावला फोन, कोणी मेलं कोणी बिमार असलं तर लावला फोन. तुझं तर डोकं बी दुखत होतं ना, चांगलं झालं का आता? काव जास्त बोलून राहिली काय? माया डोकं दुखणं काढून राहिली का तू? या मायनं काही संस्कार नाही दिले आहेत काय? सासू सोबत असं बोलतं काय तू? बरोबरच तर म्हणून राहिली मी. माया काय चुकलं? बरोबरच आहे माय. आतापर्यंत डोकं दुखत होतं, आता कसे एकदम उठून बसला. हा, अन काव मायच्या घरी चालली काय तू? कोणाला विचारलं तुया? कोणाला विचारून चालली तू मायच्या घरी? काही बी बोलते. उचलली जीभ लावली टाळ्याले, म्हणून राहिली चालली मी मायच्या घरी. मी तुम्हाला विचारलं काय? मी माझ्या नवऱ्याला विचारलं. त्याला विचारन ना मी. तुम्ही काय म्हणता बोलता? हा, कोणाचं कोण आणि घोड्याचं तोंड? बात तो सही है.
कोणाचं कोण आणि कोणाचं कोण काय व हा जास्त शिल्लक बोलून राहिली काय माया पोर काय ना ते ओय मी मायच्या घरी चालली तुम्हाला सांगून राहिली मी जाऊन राहिली हा काही नाही त्याला का तुझ्या मायच्या घरी काय आहे तर ती तुझ्या मायच्या घरी जाऊन हा त्या मायला कोणते काम आहेत धरले का लावला फोन तुले काही प्रसंग असला की लावते फोन तुले आणि चालली मग आमची झिपरी जाऊ रे तू बायकोचा बैल नाही मायचा बैल आहे बाय जशी म्हणते तसंच करते तू आई जिकडे घंटी वाजवते तिकडेच जाता तू मायचा मरेल नुसतं मायचंच ऐकायचं होतं तर मग माया संग लग्न कायले केलं कवरच राहायचं होतं अव मी तर करूनच नव्हतं राहिलं मायनं म्हटलं म्हणून करायला लागलं मले माय म्हणे लग्न करशील नाही तर जेवण कोण बनवील भांडे कोण घाशील म्हणून केलं मी तसे आमच्या घरात कोणी काम करणार नव्हतं म्हणून केलं मी लग्न काय रे त्यापेक्षा तर कामवाली ठेवताना माय संग लग्न कायले केलं माय नशीब कायले खराब केलं लग्न करून पस्तावली रे मी त्या संग मायचा बैल जाय व इथं टपर टपर केल्यापेक्षा तिथं जरा नाश्ता बनव भूक लागली मले काय लवकर कर नाही तर मग ऍसिडिटी वाढन मी काही नाश्ता बिस्ता काही बनवणार नाहीये मी चालली मायच्या घरी नाश्ता बिस्ता बनवायचा असेल तर स्वतःचा बनवून घ्या काव कोणाला विचारलं त्या तुले नाही म्हटलं ना तर तुले जायचं नाहीये इथंच थांबायचं तुले पहिलेच सांगतो माया मांग पुढं मायच्या घरी जायचं नाही मग त्या नवऱ्याची भाकर कोण टाकन कोण काय तुम्ही करता ना तुम्हाला भाकर येत नाही काय लग्न करायच्या आधी काय करत नव्हते का तुम्ही काय डब्बे लावले होते का मेसचे हा लय झाली हो तू मला स्वयंपाक करायला म्हणून राहिली मग तुले इथं लग्न करून काय बसून आयतं खाली आणलं काय तू काय पाहून राहिला बापा सांग ना पटकन जाऊ की नाही जाऊ तर मी बोल ना लवकर बोल ना काय गेलं त्या तोंडामध्ये सांग ना लवकर हे पाय मले काही विचारू नको माय म्हणील जाय तर जाय माय म्हणील नाही तर मग जाऊ नको बस रे बापा माय म्हणीन तसंच करजो मग माय म्हणीन बस तर बसजो उठ तर उठजो हागाय जाशील ते बी सांगून जात जाय मग की मी हागाय चाललो म्हणून आई व मला छी आली हाव ना कधी बी पा तेव्हा म्हणते मायले विचारून कर हे कर ते कर लग्न तिया केलं माय संग की त्या मायनं केलं बात तो सही है नाही तर मग कोणाला विचारीन मला विचारीन तो नाही तर काय असं सोडून देईन का वाऱ्यावर ते काही मला काही सांगू नका मी मायच्या घरी जाईन म्हणजे जाईन त्या बाबाले काही झालं तर मला लोक म्हणतील नाही काय त्या बाबाले तर तू पाहायला बी नाही आली तुम्हाला काय काम आहे तुम्हाला कोण नाही म्हणणार सर्व लोक मलाच म्हणतील हाय व तुला त्या बापाची चिंता आहे माई नाही काय माई तब्येत खराब नाही आहे का इथं दिसून नाही राहिलं काय तुले फुटकी झाली आहे काय तू माय डोकं दिसून नाही राहिलं का दुखून राहिलं म्हणून ऍसिडिटी झाली तर बापा दिसून राहिलं ना मले दोन डोळ्यानं चांगलं दिसून राहिलं ना दिवसभर 4 पोळ्या खाता मग ऍसिडिटी काऊन नाही होईल एवढं खाऊन माईच झाली ना म्हणते तब्येत खराब आहे माई हवं जिप्रे मले माईस म्हणून राहिली काय तू मुंगूस तोंडाचे त्या बापाचं खातो काय मी मायाच घरचं खाऊन राहिली मी आणि मायाच घरच्या खाण्यावर तू म्हणून राहिली का मला तू म्हैस असं बोलणं इथं चालत नाही मायच्या घरी चालत असन इथं बोलशील तर लय भारी पडन जास्त शिल्लक बोलू नको नाही तर तोंडात ते चाल लावण हात तर लावून दाखवा तुम्ही दोघं जण मग मी बी दाखवतो कशी नागिन आहे तर साधी बुडी समजलं का तुम्ही मले साधी बुडी समजलं काय हा मी कळब्यातून जातो पण अंगाले पान नाही लागू देत आयावर जर हात उचलला ना तर तुम्हाला जेलात चक्कीच पिसायला लावन मी तू तर लय जागव आहे मला तर वाटलं गावाकडची आहे तर लय साधी बुडी असन गरीब काय असन तू तर अज्जात आहे अज्जात लय महा अज्जात आहे मी तुले पाहायला आलती तेव्हा खालची मान तर वर नव्हती केली अच्छा म्हणतात लोक जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते म्हण नसतं मग सारख्याले वर तर व्हा लागन ना मले नाही तर तुम्ही लोक तर मला खाऊन टाकान अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी बाप्पा आणि तू तर टुकू ऐकून राहिला बायकोच्या बैला ए तू फक्त सांग हिचं काय करायचं हा तू फक्त सांगून तर पाय मले बस रे बापा आता हे बी काय मायलेच विचारतो चला बापा याच्या कुठे नांदी लागायला पुरते चालली बा मी माझ्या घरी पाय ना भेटे काय तुले पाय बरं तोंडावर बोलून चालली गेली ते तू काय नुसतं काय बायकोचा बैलच राहशील काय नाही ना आई तिच्या बाबाची तब्येत बरोबर नसेल म्हणून म्हणून येशील ते नाही तर जात नाही ते हाव रे बापा बायकोचा बैल झाला रे बापा तू बायकोचा बैलच झाला बापा, चला आतून नाही तर आपल्यालाही बोलणे बसणार नाही तर आता ही आमची महाराणी की नाश्ता बनवणार नाही मलाच जाऊन बनवा लागल जातो मी आता चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून हां अजून चॅनलला सबस्क्राइब बी कर जा आणि व्हिडिओला लाईक बी कर जा आणि शेअर बी कर जा आणि कमेंट बी करायला विसरू नका बरं बात तो सही है